आषाढी एकादशी आहे आणि इतक्या दिवसांपासून पंढरीला भेटण्याची आस जी आहे ती आज पूर्ण झालेली आहे। आता माझ्यासोबत काही भाविक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दादा, काय सांगाल, आज शेवटचा आजचा दिवस होता वारीतील आणि आता आजची एकादशी आहे, खूप गर्दी आहे। गर्दी तर आता सध्या खूप दिसत आहे, सगळे चंद्रभागेच्या तिरी आता सगळे जात आहेत। माऊली, काय सांगाल, काय भावना आहे आज एकादशी? पांडुरंग साक्षांत पंढरपूरमध्ये नेले जाते, त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी पंढरपूर येथे दुरून दुरून येतात, हार जिल्ह्यातून येत असतात। काय सांगाल, आजचा दिवस इतक्या दिवसांपासून वारकरी आहेत, काय भावना आहे? आपण पाहतोय की गर्दी जी आहे मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला पाहायला मिळते आहे आणि हा रस्ता जो आहे तो ब्लॉक झालेला आहे। पंढरपूर पूर्ण भाविकांनी वारकऱ्यांनी जे आहे भरभरून दाटून गेलेला आहे। आजची एकादशी आहे, सगळे चंद्रभागेच्या तिरी जे आहे स्नान करण्यासाठी गेलेले आहेत आणि असं म्हटलं जातं की चंद्रभागेच्या तिरी स्नान करून नामदेव त्यांची पादुका आहे तिथे त्यांचं दर्शन मगच पुंडलिकाचं दर्शन घेतात, त्यांची वारी जी आहे सफल होते। सातत्याने आपण दाखवू शकतो की गर्दी आपल्याला दिसत आहे। वारकरी जे आहेत चंद्रभागेच्या तिरी जे आहे ते जाते आहेत आणि प्रचंड गर्दी इथे आता सध्या आपल्याला पाहायला मिळते। वैष्णवांचा मेळा आज पंढरपूरला आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे गर्दी दिसते। पोलीस प्रशासनापासून तर इथे जे बंदोबस्त जे आहे ते करण्यात आलेले आहे। यानंतर आपण चंद्रभागेच्या तिरी जाणार आहोत, तिथले दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा, मी रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, पंढरपूर।